Hello everyone, this is Swati and welcome back to my YouTube channel Swati's Kitchen and Lifestyle. I really hope की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि छान असाल. हे पहा माझ्या छोट्याशा बाल्कनीमधल्या जास्वंदीला किती छान फुलं आलेली आहेत. मागच्या 8 दिवसापासून रोज एक दोन फुलं अशी येत आहेत. एका फुलावरती थोडंसं असं रोग पडला होता किंवा पांढरं झालं होतं, पण नंतर एक फर्टिलायझर टाकलं. स्वास्तिक, जास्वंद, परत मोगरा असे 2-3 झाडं आहेत. आता खूप छान उन्हाळ्यामध्ये फुलं यायला लागलेत त्याला. नंतर आज माझ्या मावशींनी म्हणजे ज्या घरकामासाठी माझ्याकडे मावशी येतात त्यांनी अचानक सुट्टी मारलेली आहे. सो म्हटलं आता चला पटकन आपण रेवा स्कूलला गेलेली आहे आणि राघव झोपलेला आहे, तोपर्यंत घर आवरायला घेऊया. म्हणजे राघव नसेल तर पटापटा कामं होतात, म्हणजे कोणी डिस्टर्ब करायला नसेल तर अगदी स्पीड वाढतो कामाचा आपला. सो म्हटलं की आता लवकर आवरून घेऊया सगळं. पण त्याआधी म्हटलं चला एखादं छान फेस पॅक लावूया. फेस पॅक लावलं आणि फेस पॅकमध्ये मी मोस्टली मुलतानी माती किंवा मसूर दाल ह्या 2 गोष्टी बेसिक ठेवते आणि त्यानुसार मग बाकीच्या गोष्टी कधी ॲड करत जाते. कधी दूध, कधी पाणी, कधी गुलाबजल असं ॲड करून मी लावत असते. मग एक स्किन केअर म्हणून आठवड्यातून 1-2दा वगैरे करते कधी कधी. तर आधी मस्त छान असा फेस पॅक लावून घेतला चेहऱ्यावरती आणि सगळ्यात सुरुवातीला झाडून काढायला घेतलं. सगळ्यात पहिलं तर मी डस्टिंग करते. म्हणजे सुरुवात मी बेडरूमपासून करत असते. बेडरूम, त्यानंतर छोटी बेडरूम, नंतर हॉल आणि नंतर किचन. म्हणजे हे रेग्युलरली माझं जे काम असतं डस्टिंगचं ते मोस्टली माझं 20 ते 25 मिनटामध्ये होतं. म्हणजे बेसिक डस्टिंग, एकदम डीप डस्टिंग नाही, बेसिक डस्टिंग करते मी. ते वालं काम 15-20 मिनटामध्ये होतं. डायनिंग टेबल आवरणं किंवा बेड आवरणं, बेडनंतर कपडे इकडे तिकडे वगैरे पडलेले असतात, पुस्तकं असतात, खेळणे असतात किंवा आपलं सामान वगैरे इकडे तिकडे पडलेलं असतं. मग प्रत्येक गोष्टी जागच्या जागेवर लावणे, सोफा नीट करणे, बेड नीट करणे, डायनिंग टेबल आवरणे, ह्या सगळ्या बेसिक डस्टिंगची कामं आहेत, आवरावरीची कामं. ते 20-25 मिनटं मला लागतात रोजची. तर मग ते करून घेतलं आणि त्यानंतर मग सगळं घर झाडायला घेतलं होतं. सुरुवातीला मी घर पूर्ण झाडून घेतलं. झाडू आपण जेव्हा मारतो ना, आपला झाडू मारण्यामध्ये आणि त्यांच्या झाडू मारण्यामध्ये खरंच खूप जास्त फरक असतो. आपण झाडू जेव्हा मारतो तेव्हा प्रत्येक काने, कोपरे, जाळी वगैरे, दरवाजे सगळं झाडूने अगदी पुसून घेतो किंवा फडकून घेतो, धूळ वगैरे काढतो. त्यामुळे नेहमीच मला झाडून काढताना 30 मिनटं आरामात लागतात. 4 रूम, 2 गॅलरी, परत ड्राय बाल्कनी, हे सगळं झाडून घ्यायला कमीत कमी 30 मिनटं मला आरामात लागतात. मग त्यांची जर कधी जास्त सुट्टी असेल मावशींची तर मी अल्टरनेट डेजलाच फरशी पुसत असते. रोज फक्त झाडून काढते, अगदी डीपली एकदम चांगलं झाडू फिरवते. आणि ही गॅलरी खूप जास्त वाढवलेली आहे, त्यामुळे हेही काम एक्स्ट्रा वाढतं झाडून काढण्याचं. या एरियामध्ये पूर्ण खेळणे, राघवच्या आणि रेवाच्या गाड्या वगैरे सगळं इथं पडलेलं असतं मोस्टली संध्याकाळच्या वेळेला. सकाळी सगळं आवरून जागच्या जागेवर ठेवते. आणि या गॅलरीमध्ये आम्ही रोज पाणी मारतो, कारण ऊन येतं इकडून, त्यामुळे धूळही येते. आणि हा फरशीचा एरिया जो आहे या पूर्ण याच्यावरती राघव, रेवा अगदी खालीसुद्धा खेळत असतात. प्रत्येक वेळेसच मॅट, चटई किंवा आम्ही अंथरत नाही, मग ते खालीही खेळतात. सगळी धूळ वगैरे अंगाला लागते, त्यामुळे रोज पाणी मारतो आणि खराट्याने धुवून घेतो. त्या कधी कधी पुसूनही घेतात कपड्यांनी आणि कधी पाणी पूर्ण मारूनही म्हणजे खराट्याने स्वच्छ करतात.
काम करता करता अचानक मला आठवलं की माझ्या काही गोष्टी संपलेल्या आहेत. त्यामुळे म्हटलं की आधी ब्लिंकिटवरून मागवून घेऊया. नंतर मग परत आपलं काम होईपर्यंत त्या येतीलही. आणि मोबाईल जेव्हा हातात घेतल्यानंतर 1-2 नोटिफिकेशन आले होते. ते बघता बघता माझा इतका वेळ गेला की समजलंही नाही. रेवाला आणायची वेळ झाली. ब्लिंकिटमध्ये गोष्टी ॲड तर करून ठेवल्या होत्या, पण ऑर्डरच केला नाहीत. बाकीचे नोटिफिकेशनच मी चेक करत बसले. ॲक्च्युली माझी ही खरंच खूप खराब सवय आहे. म्हणजे मला माहिती आहे की माझी ही खराब सवय आहे. त्यामुळे मोस्टली मी काय करते, कामाच्या वेळेला मोबाईल चार्जिंगला लावून ठेवते आणि वरती ठेवते. मग कधी म्हणजे लक्षच जाऊ नये तिकडे. म्हणजे माझी खरंच ही स्वतःची एक वीक पॉईंट आहे की एकदा मोबाईल घेतला आणि एखादं नोटिफिकेशन आलं, त्याच्यावरती क्लिक केलं की मग मी एकदम अशी डायव्हर्ट होत जाते आणि त्या गोष्टीमध्ये मग अशी गुंगत जाते किंवा मग तिकडेच लक्ष राहतं माझं सगळं. सो तसं आज माझ्यासोबत झालं. नोटिफिकेशन आले 1-2 आणि मोबाईलमध्येच माझा इतका वेळ गेला की मग नंतर अचानक लक्षात आलं, अरे रेवाचा आणायचा वेळ झाला. मग पटकन अगदी फेस वॉश केला, म्हणजे चेहरा धुवून घेतला. फेस पॅकही सगळा वाळला होता. मग फेस पॅक सगळा धुवून घेतला पटकन आणि रेवाला आणायला गेले. प्लेट आण, छोटी प्लेट आण, छोटी एवढे. अजून काय भेटलं दाखव. वाव, हे कोणी दिलं? अगं ते निघाले ना, काढ लाव झालं. युनिकॉर्न छान आहे. कसली लीड पेन्सिल का पेन्सिल आहे? पेन नसते बाळा. 5th पर्यंत पेन्सिलच वापरायची. आम्ही तर 5th पर्यंत पेन्सिलच वापरली. पेनची काही गरज नाही. किती सुंदर आहे. ह्याच्यात रिफिल बिफिल काय आहे का? थांबा, कोणी दिलंय? पण हे कुणाचा बड्डे होता? कुणाचा बड्डे होता? हे रिफिल पण आपण ह्याच्यात टाकू शकतो. छान आहे. राहू दे मला. अगं राहू दे. तू वापरत पण नाहीस बाळा. पेनची काय गरज आहे? तुला ऑलरेडी एवढे मोठे पेन्सिल्स वगैरे आहेत ना. अजून काय दिलं बघू. ही कुणाचा बड्डे होता? आधी तू ड्रेस बदलून ये. ड्रेस बदलायचा, ID कार्ड काढायचं, सॉक्स ते धुवायला टाक सगळं आता शेवटचं. आणि भेळ पार्टीचं बघू डबा किती आला. भेळ पार्टी ओके. सगळं मिक्स करून दिले काय? हे बघा, रेवानी आज वापस आणलं. हे आज काय होतं रेवा तुमच्या स्कूलमध्ये? मोठ्याने बोल ना, आवाज. भेळ पार्टी. भेळ पार्टी काय होतं? भेळ म्हण. हां, येते ना तुला. मग भेळ पार्टी. आणि आता हे खायचंय का ठेवायचं? आधी ड्रेस बदलून घ्या, फ्रेश हो, ID कार्ड जागेवर ठेवा. काय म्हणलं मॅडम? शेवटचा दिवस होता स्कूलचा, बाय वगैरे काय म्हणलं का नाही? काय म्हणलं? राघव उठला होता, त्याला थोडं फिडिंग वगैरे केलं आणि राघव आणि रेवा खेळत बसले. तोपर्यंत मी भांडे आणि किचन ओटा दोन्हीही सगळं स्वच्छ धुवून घेतलं. आज अगदी मला 1च वाजला पूर्ण काम उरकायला. मोस्टली माझं सगळं रोजचं जे काम आहे ते 10 ते 11 वाजेपर्यंत सगळं पूर्ण होत असतं. पण अचानक काही प्लॅनिंग वगैरे फिसकटले, असं मावशी येणार नाहीत असं समजलं की मग सगळ्या गोष्टींना असं घोळ होतो. आणि आज मी फरशी पुसून घेतली. ॲक्च्युली मी त्या आजच्या दिवसच सुट्टीवर होत्या, पुसून घेतली नसती, परंतु खूप खराब झाली होती. राघवने थोडंसं काल खराबही केलं होतं आणि तो खेळला वगैरे होता, त्यामुळे बरंच डाग वगैरे पडले होते फरशीवरती.
माझ्या लक्षात आलं की ब्लिंकिटवरून ऑर्डर करायचं होतं. मग तेव्हा ऑर्डर करून दिलं. दोघंही झोपले होते छान. मग 5 वाजता मी हे ऑर्डर करून दिलं, कारण राघवचे डायपर महत्त्वाचे मेन संपले होते. मोस्टली मी डायपर ऑनलाईनच मागवते, म्हणजे थोडं ऑफरमध्ये वगैरे मिळतात. त्यानंतर शीट मास्क मागवल्यात 2. एक चारकोलचं आहे आणि एक पपयाचं शीट मास्क आहे. त्यानंतर फेसवॉश, मी पतंजलीचा फेसवॉश वापरते, सौंदर्य फेसवॉश. म्हणजे रेग्युलरली मी बऱ्याच दिवसापासून तोच वापरते. तो पण संपला होता. आणि हे विटॅमिन सीचं सिरम, म्हणजे मी लास्ट टाईम वापरलं होतं. त्यानंतर माझी ही 3री बॉटल आहे. मी एकदा फर्स्ट टाईम मी जेव्हा माहेरी होते तेव्हा ऑर्डर केलं होतं आणि मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे स्किन एकदम क्लिअर राहते, थोडंसं ग्लो पण येतो स्किनवरती आणि फ्रेश वाटतं. म्हणजे क्लीन राहते, जास्त ऑइली वगैरे राहत नाही स्किन आणि क्लिअर दिसते, इव्हन टोन दिसते. मॉस्किटो रॅकेट आपण म्हणतो, ती पण मागवली होती बहिणी. ॲक्च्युली त्यांनी मागवली होती ॲमेझॉनवरून. ती लगेच आज आलेली आहे. प्राईम मेंबरशिप असल्यामुळे लवकर इन्स्टंटली डिलिव्हरी होतं. तर ही जी मॉस्किटो रॅकेट आहे, ॲक्च्युली मी मॉस्किटो नेट मागवली होती लास्ट वीकमध्ये. तुम्ही माझ्या मिशो शॉपिंग हॉलमध्ये पाहिली असेल, कारण गॅलरीमध्ये खूप छान वाटतं. मोस्टली कधी उन्हाळ्यामध्ये नाईटला वगैरे असं हवेशीर झोपायला छान वाटतं अभयला, म्हणून त्यांच्यासाठी मी ही नेट मागवली होती. पण मधूनसुद्धा 1-2 मच्छर आतमध्ये येतातच आणि उन्हाळ्यामध्ये मच्छरचा त्रास थोडासा होतोच आम्हाला, कारण थोडंसं 3rd फ्लोअरवरती आमचं घर आहे. तर मग नेटही लावतात आणि एखाद दुसरा मच्छर आतमध्ये आला तर मग त्याच्यासाठी बॅटरी लागते आणि आम्हाला मच्छर खूप चावतात. म्हणजे मोस्टली त्यांना एकही मच्छर अगर आधी चावला किंवा झोपेत मच्छर चावला तर त्यांची पूर्ण झोपमोड होते आणि मग नंतर त्यांना बरंच रात्रभर झोप येत नाही. त्यामुळे मच्छरचं जुगाड करणं किंवा त्यावरती उपाय करणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. सो दोघंही झोपलेलं आहेत छान आणि हा संध्याकाळचा वेळ, इव्हिनिंगच्या 6 वाजेपर्यंत घरात ऊन असतं माझ्या आणि त्यामुळे मग मी चहा वगैरे घेत नाही संध्याकाळच्या वेळेला. त्रास ठरवलं की मस्तपैकी छान कोल्ड कॉफी आपल्यासाठी स्वतःसाठी बनवूया. तर मस्तपैकी कॉफी एन्जॉय करत करत नेटफ्लिक्सवरती एखादी मूवी पाहायचा माझा प्लॅन आहे. आणि काल मी एक मूवी पाहिला, खरंच खूप छान होता माहिती आहे. म्हणजे मी तो मूवी पाहताना अक्षरशः 3-4 वेळा रडली असेल. म्हणजे एका आईच्या ज्या फीलिंग्ज असतात ना त्या मूवीजमध्ये खरंच खूप आपण इमोशनली आपण बघतो आणि अगदी रिलेट करतो स्वतःला. आणि अशा मूवीजमुळेच ना खरंच आउट ऑफ इंडिया जायची अजिबात इच्छा होत नाही किंवा रिलोकेट होण्याची किंवा बाहेरच्या जॉब ऑफर्स घेण्याची इच्छा होत नाही. कारण अशा 2-3 केसेस मी ऐकलेल्या आहेत. मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल मला कुठला मूवी म्हणायचा आहे. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा मूवी आहे. खूप सुंदर आहे, अतिशय इमोशनल मूवी आहे. कशाप्रकारे त्यांची दोन्ही मुलं तिथलं गव्हर्नमेंट घेतं आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, हजबंडसुद्धा सपोर्ट करत नाहीत आणि तिला एकटीला लढावं लागतं 3 वर्षासाठी. आणि रिअल स्टोरी आहे बरं काही, म्हणजे ॲक्च्युअल ट्रू स्टोरी इन्स्पिरेशननी हा पिक्चर बनवलेला आहे. खरंच खूप सुंदर आहे, खूप नेटफ्लिक्सवरतीच मी तो मूवी पाहिलेला आहे. खूप सुंदर आहे आणि खूप इमोशनल आहे. सो असा होता आजचा दिवस, माझा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय रिअली होप की तुम्हाला आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.